बघू शकता व्यवस्थित बारीक झालं. कमी आवाज कर त्याचा, कमी. तर बघा असं वाटतंय चिंच आणि मीठ. चिंच बघितल्यावरच आपल्याला तोंडाला पाणी सुटतं. चिंच, मीठ आणि मिरची अशी पेस्ट दिसली की तोंडाला पाणी सुटायला लागतं. आणि लाल मिरची असल्यामुळे बघा खूप सुंदर कलर येतो याचा. ह्या मिरचीचा कलर पण खूप छान असतो, लाल बुंद बिलकुल. त्यामुळे हे लोणचं पण खूप लाल लाल होतं छान. मी त्या दिवशी केलेलं लोणचं आहे, थोडं आईला दिलेलं आणि थोडं ठेवलेलं. पुन्हा करायचं म्हणून मी पूर्ण देऊन दिलेलं आईला. माझ्या बहिणीकडे, मामीकडे, सगळ्यांकडे आवडतं म्हणून मी म्हटलं की घेऊन जा पूर्ण, ज्यांना आवडेल त्यांना देशील म्हणून. तर बघा आता हे पूर्ण आपलं अर्धा किलोचं लोणचं झालंय. आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर 24 तासानंतर हे छान मुरून तयार होतं. मग त्याला आपल्याला तडका द्यायचा आहे. आणि अजून काही थोडं यात आपल्याला जिरं, मेथी आणि मोहरी याची थोडी पावडर टाकायची, म्हणजे याची चव एकदम अजून वाढते. तर हे बघा अर्धा किलोचं परफेक्ट मापासहित आपलं लोणचं तयार झालं आहे. हे अर्धं झालं आहे. आता याचा पुढला भाग आपण उद्या बघूया. तर आता हे झाकून ठेवते आणि उरलेल्या मिरचीचं पण मी करून घेते. तर हे बघा मी तुम्हाला जुनं लोणचं दाखवते माझं. याची चव एवढी छान होते ना की कितीही करा कमीच पडणार. हे बघा असं मुरल्यावरती. आणि याच्यामध्ये मी तडका टाकलेला. तर हे फ्रीजमध्ये होतं म्हणून बघा तेल थोडं. हे चिंच, मीठ आणि मिरची व्यवस्थित मुरल्या गेली की खूप छान लागते चवीला आणि सुगंध पण खूप छान येतो. तर बघा असं माझं हे एवढं थोडंसंच ठेवलेलं मी, कारण की मला नवीन करायचं होतं म्हणून पुन्हा. आता हे बघा इथे बघू शकतो आपण हे मुरलेलं आणि हे ताजं आत्ता केलेली पेस्ट. तर याला पण असंच झाकून ठेवलं ना तर छान असे मुरलं जाते व्यवस्थित. तर आता यात व्यवस्थित पुसून घेते आणि पॅक असं झाकण करून ठेवून देते. तर आपण ह्याला उद्या पूर्ण करूया.